तुमचा बाळ बुलिंगला फेस करतोय का? बुलिंग हा शब्द तुम्हाला माहीतच असेल, नाही का? मग ही रील नक्की तुमच्यासाठी आहे. हाय, तर बुलिंगचा शब्दशः अर्थ म्हणजे गुंडागिरी किंवा दादागिरी करणे होय. एखाद्या मुलाला अवांछित किंवा नको असलेली वागणूक मिळणे म्हणजे बुलिंग होऊ शकते. तुम्ही म्हणाल, मुलं तर एकमेकांना चिडवत असतात, एकमेकांची थट्टा मजाक मस्ती करत असतात, मग यात बुलिंग कसं काय झालं? जेव्हा ही थट्टा मजाक मस्ती एका लेवलला क्रॉस करते किंवा ती जर वारंवार होते, ज्याच्यामुळे पुढच्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये बदल येतोय, पुढच्या व्यक्तीचा अभ्यास होत नाहीये आणि ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये जर जात असेल, तर मग त्याला आपण बुलिंग असं म्हणतो. यामध्ये दोन घटकांमध्ये बुलिंग होत असते. एक जो व्यक्ती बुलिंग करत असतो त्याला आपण बुल्ली किंवा गुंड असं म्हणतो, आणि ज्याच्यावर हे अत्याचार होत असतात त्याला आपण विक्टिम असं म्हणतो. तर बुलिंग ही एकट्यामध्ये होते किंवा मग ग्रुपमध्ये सुद्धा बुलिंग होत असते, ज्याला आपण मास बुलिंग असं म्हणतो. प्रामुख्याने बुलिंगचे 4 प्रकार नेमलेले आहेत. सर्वप्रथम वर्बल बुलिंग, ज्याच्यामध्ये एखाद्याला शिवीगाळ करणे, उल्लू, बिंडो, पागल अशा प्रकारचा वारंवार उच्चार करणे. त्यानंतर फिजिकल बुलिंग, बुल्ली जो आहे तो पुढच्या मुलाला धक्का देत असेल, त्याच्या हातापायावर किंवा डोक्यावर कुठेही हाणामारी करत असेल, तर हे सगळे प्रकार फिजिकल बुलिंग मध्ये येतात. सायबर बुलिंग हा खूप मोठा आणि गंभीर विषय आहे. याबद्दल मी सविस्तर रील केलेली आहे, तर ते तुम्ही नक्कीच पहा. त्यानंतर सोशल बुलिंग. सोशल बुलिंग मध्ये काय होतं, जो बुल्ली आहे तो विक्टिमचे कुणी फ्रेंड्स होऊ देत नाही, त्याच्याबद्दल वाईट रुमर्स पसरवतो, त्याला 4 चौघांमध्ये अपमानित करतो, मग ती व्यक्ती एकांकी पडते. अशा या प्रकाराला सोशल बुलिंग असं म्हणतात.